डीजे अरबाज हे गाईज काय बोलते आपली कशात सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे जयेश व्लॉग्स. तर गाईज चला नवीन एक ब्लॉग घेऊन येतो तुमच्या सगळ्यांसाठी. आणि हा ब्लॉग खूप धमाकेदार असणार आहे कारण का आज आपण जाणार आहोत सगळ्यात फनी रील स्टार म्हणजे बंटी म्हात्रे दादाकडे. आणि बंटी म्हात्रेचा बर्थडे आहे म्हणजे आपला बंटी दादाचा. आणि बर्थडे निमित्त खूप जोरात प्लॅनिंग असणार आहे, खूप जोरात म्हणजे खूप जोरात. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा, नक्की तुम्हाला समजेल बंटी दादा तिथे गेल्यावर नक्की काय विषय असणार आहे ते. सो चला लेट्स गो. चला काहीच मस्त की कॅब बी घालून मास्क बी घालून रेडी आहे कारण की काळा नको पडलं जाम भीती वाटते. आता सोम येतं मला घ्यायला, मग सोम आला की डायरेक्ट जाऊ केवलच्या इथे आणि डायरेक्ट केवलच्या इथे जाऊन भेटूया. कारण का केवलचं तुम्हाला एक मी नवीन रूप दाखवणार आहे. डायरेक्ट तेंगे 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 डायरेक्ट बघाल तुम्ही काय विषय असणार आहे तो. चला केवलच्या इथे जाऊन डायरेक्ट भेटूया. Few moments later. तर चला गाईज आता आपल्या सोबत आहे तेंगे तेंगे म्हणजेच केवल. माहिती होतं ट्रेन जाणार आहे आणि फायनली ट्रेन गेले. आता दुसरी ती 2:10ची ट्रेन ती आता बघू. ती आता अजून तर आली नाही, तिथं डायरेक्ट एक्सप्रेस आहे. तर बघू ती भेटते का. जर ती भेटली नशिबात तर तिच्याने जाऊ. भावाला टाइम नाही भेटला. भाव कपडे भाव कुठे बदलतोय काय अशी वेळ आली केवळ यार. काय तू बॉडी बिल्डर काय अरे अभी मजा आएगा ना भिडो. इथं तू कपडे बदलतोस काय दाखवत होता सगळ्यांना. काहीच बघा प्रत्येक गोष्ट आपल्या दोघातच आहे, कोणाला सांगू नका तिसऱ्याला. आता तू व्हायरल व्हावा तर आता व्हायरल कन्फर्म असेल. तर चला गाईज फायनली आत्ता आम्ही आलो आहेत रोहा रेल्वे स्टेशनला आणि आपली ट्रेन ही मागणंच येते. सो एक्सप्रेसमधून जाणार आहोत आता. आणि बाईला फुल खर्च दिला, केवळला 6 खर्च दिला. आपली ट्रेन पण बघा येते. सो चला आता जाऊया डायरेक्ट पनवेलला आणि डायरेक्ट पनवेलला जाऊन भेटूया. लेट्स गो. तर चला गाईज फायनली आता आम्ही लोक आलो आहे पनवेलच्या रेल्वे स्टेशनला. आणि एक्सप्रेस ट्रेन आता आम्हाला सोडले साईडला एक्सप्रेस ट्रेन आहे. आणि जस्ट आम्ही लोक आता आलो आहे पनवेलला. बोलत आता माझ्या पनवेल स्टेशन आहे. हां जयेश ब्लॉग्स नाम आहे, जयेश ब्लॉग्स. इतनी खुशी गाडी चला. असे कोणतरी आपल्याला मध्ये युट्यूबवरचे फॅन्स वगैरे भेटत असतात किंवा आपली युट्यूब फॅमिली भेटत असते. आणि आता इथं आलो आपण पनवेल स्टेशनला. इथून बघूया पुढे. बंटी दादाला कॉल करतो, मला नक्की हे माहिती नाही की नक्की जायचंय कुठे ते. सो चला बघूया नक्की जायचंय कुठे ते. तर चला गाईज डिरेक्टली आता मी आलोय ठाण्यामध्ये आणि इथून आपल्याला जायचं डोंबिवलीला बंटी दादाला भेटायला. सो बघूया पुढचा प्रवास कसा होता आणि हा ब्लॉग कसा होणार आहे. तो रास मजा येते या ब्लॉगमध्ये, जाम म्हणजे जाम खूप भारी मजा येणार आहे. तो ब्लॉग एंडपर्यंत बघा. तर चला आता गाईज आता आलोय फायनली कोपरला उतरलोय म्हणजे डोंबिवलीच्या स्टेशन आधी. आणि इथून बंटी दादाला कॉल केलेला आणि आता दादाची इथून स्टेशनची इथून एक 5 मिनिटं लागतात. सो दादा येतोय 5 मिनिटात. आता आपण दादाच्या शॉपवर जाऊया आणि दादाला भेटूया. सो चला दादा आलोच भेटू दादाकडे. आपण डिरेक्टली आता बंटी दादाच्या घरी आलोय. आणि आता आपल्यासोबत आपल्या सगळ्यांचा लाडका रील स्टार सॉरी फनी रील स्टार म्हणजे बंटी दादा आहे. बंटी दादा काय बोलतो. मस्त वाटला भाई. एकटा झालं मला वाटलं येईल कोणच्या बरोबर तरी, पण एकटा झालं मला वाटलं नव्हतं की येईल करून. मागच्या वर्षी जमलं नव्हतं तर बोललं या वर्षी बघितलं सांगितलेलं पण आलं. हा मागच्या वर्षी सांगितलेलं बोललेलं येईन पण जमलं नाही. ह्या वर्षी डायरेक्ट निघालो आणि दादाला कॉल करून सांगितलं काय येतोय. हो मला पण नव्हतं माहिती. जेव्हा निघल्याच्या नंतरला 1-1.5 तासानंतरला सांगितलं की मी निघलोय खरं बरं. तर चला आज फुल राडा असणार आहे. ब्लॉगमध्ये पहिलं सांगितलं मी बंटी दादाचा बर्थडे म्हणजे राडा तर असणारच. आणि बघूया पुढे ब्लॉगमध्ये. ब्लॉग एंडपर्यंत बघा, समजेल काय राडा होईल त्यानंतर. नक्की. चला काही दादाला तर भेटलो आणि काकीने आता मस्त की जेवायला बांधलंय. आणि तुम्ही लुडो लावून बघू शकता किती क्यूट आहे. पूर्ण ब्लॅक आहे. आणि आता जेवण आलं तर पटकन जेवण घेऊ. तर गाईज मस्तपैकी काकीने जेवण केलं तर जेवलो वगैरे पोटभर. आणि आता आलोय बंटी दादाच्या दुकानात.
जर भिवंडी कोपरमध्ये कोण राहत असेल तर नक्की व्हिजिट करा आपल्या BM शॉपला. आणि खूप भारी शॉप आहे, खूप जास्ती कपडे आहेत, तुम्हाला जी पाहिजे ते व्हरायटीमध्ये आहेत. आणि आता नवीन स्टॉक आलाय, बघू शकता दादा ओपन करतायत. जस्ट स्टॉक आलाय. सांगा कालचे मार्केट जाम करणे काय. दादा आपलं दुकान नक्की कुठे आहे? आपलं दुकान आहे कोपरला, डोंबिवली वेस्टला. कोपर स्टेशनला उतरल्यावर वेस्टला 1 मिनिटाच्या वॉकिंगलाच आहे. कोणाला पण विचारा, हनुमान मंदिर VM मेन्स फॅशन. आपलं एकच दुकान आहे, तर कोणी पण तुम्हाला डायरेक्ट दुकानात येऊन सोडेल. नक्की या. डायरेक्ट 1 मॅन शो आहे. तुम्हाला स्टॉक बघायला आता किती आलाय. आणि नवीन कपडे व्हरायटीचे भरपूर आहेत, बाहेर पण इथं लावलेत. सो नक्की एकदा या, व्हिजिट करा. आणि आपला ब्लॉग जर बघून जर गेला असाल तर दादाला नक्की सांगा, म्हणजे दादा तुम्हाला 100% ऑफ देईल. नक्की 100%. तर चला गाईज, हो बघा, तुम्हाला बोलता बोलता मला पण एवढं भारी कपडा आवडला ना. एकदम भारी, म्हणजे भारी शर्ट आहे. आणि एक व्हाईट कलरची पुमाची पॅन्ट घेतले. असं नाही का तुम्हाला इथं डुप्लिकेट भेटेल. आणि शर्टची क्वालिटी पण बघाल ना, एकदम खतरनाक. तुम्हाला खालती मी इन्स्टा आयडी देतोय बंट्याची आणि आपल्या BM मेन्सची. सो लवकर जाऊन फॉलो करा. आणि तुम्हाला काय नवीन अपडेट्स पाहिजे असेल तर त्या आयडीवर नक्की भेटेल. दादा खरंच थँक्यू, एवढी भारी क्वालिटी भेटेल, ते पण एवढ्या रिजनेबल रेटमध्ये, ते मला वाटलं नव्हतं. आणि खूप भारी भेटलं. आवडली ना क्वालिटी? 100%. ओके. चला गाईज, आता शॉपिंग करून घरी आलो. काकीला माहित होतं आता जर दादा बाहेर गेला तर लवकर काय घरी यायचं नाही, म्हणून आता लगेच ओळखून घेत आहेत. आणि दादाची पहिली बोवणी म्हणजे आता पहिला केक पहिली बोवणी झाली आता. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Bunty. Happy birthday to you. चला गाईज, आता रेडी झालं मस्त की आवरले, कपडे वगैरे घातले. आणि मी आणि बंटीदा आता जाणार सेकंड भवानी करायला. कुठं ते मला पण माहिती नाही. बंटीदा आता नेक्स्ट ऑप्शन कुठे आहे? आता आपले यश बीसचे येतात ते घरीच येत होते, पण आता आपल्या गावातली पण पोरं आहेत. मी त्यांना सांगितलं मीच येतो बरं बागशाळा मैदानच्या इथे, आपण तिथेच केक कट करू. मग तिकडनं चला. तर गाईज बघू शकता आता आपल्या सोबत कोण आहे. नाही माझा ब्लॉग आहे. रायगडवरून इकडे आलाय. रायगडवरून स्पेशली बर्थडे भाऊच्या बर्थडे साठी. आले का आम्हाला? नाही रे बाबा, बर्थडेला आले. बर्थडेला स्पेशल बर्थडेला. आम्हाला बोलवा रायगडला गावा तरी. अरे कवा पण आहे, तुझाच आहे. आता आपल्या सोबत कोण आहेत आयला मला वाटलं मयूर आले. सर? याले पोरी विरी न काय बोलतो, कसं आहे? एक नंबर कडाक जबरदस्त. हे धंदे नाही चालत रे ग्राउंड वर. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. भाई मिल रे. अरे काय बोलतो, कसं आहे? ब्लॉग चालले. मग ओळखलं की नाही? ओळखला. नशीब बोललो भाई, ओळखतोय की नाही बा. मजा राहा तुमची. ब्लॉगला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा. 100%. हर्ष तू कुठे काय बोलतो, कसं आहे? जेत भाऊ कधी आला डाम्यावरून? आता आलो. सकाळी स्टोरी बघितली, फोन करणार होता, मुलं डायरेक्ट सरप्राईज मी देतो. तिथून गेलो अंधेरीला. हा का, मी डायरेक्ट म्हणून तुझ्या डायरेक्ट तुला भेटायला आलो. काय बोलतो बाकी? मॅटर नको. तिकडून आला ना देव. काय लिहिलं होतं नशिबात, कसा झाला तुझा रे घात. अरे मित्रांनी तर चला गाईज, आता परत तिकडून घरी आलो आणि घरचे 2 भावाने असे केक कापले. आता मेन मिशनला जायचंय. मेन मिशन. तर बघूया आता कुठे धमाका होणार. आता मेन मिशनला जायचं आता तर. आणि बाकीची सगळी मंडळी आपल्या घरीच आहे. चला गाईज, आता आम्ही सगळी जण निघालोय. बंटीला कुठे येते तिथे चाललोय, बाकी काय माहिती नाही. सगळे शेवटचेच राहिलेत म्हणून आता काय लोड नाही. आता लास्टच्या प्लेसला जायचंय. अजून काय सांगू नाही शकत कोण येईल कोण नाही येईल, पण हा तरी शेवटचा प्लेस आहे. कारण पाऊस पडतोय त्याच्यामुळे गडबड आहे, सांगता नाही येत कधी काय होईल ते. बंटीचा विजय असो.
तर चला गाईज आता आम्ही आलो केक घ्यायला, कारण का सगळ्यांचे केक कापून आलते. तर मी एकट्यानेच केक आणला नव्हता, कारण का मीच दादासोबत कंटिन्यू फिरत होतो. तर चला बघूया आता कुठचा केक घ्यायचा तो आपण. तर चला गाईज फायनली केक घेतलाय. एकावर बंटी झाली आहे सांगितलंय आणि एकावर चॉकलेट बॉय, कारण का आमच्या पोरींचा लाडका पोरी चोर पोरी चोर आणि चॉकलेट बॉय. हे आता तिसरा केक घेतला नाही. स्पेशल डिश सुद्धा आले इकडे. अर्धे आता आमचे जेवण सुद्धा बसले आणि इकडं फोटोशूट भाऊचा चालूच आहे. तर चला गाईज फायनली जेवण पण झालंय बंटीचा. तर चला गाईज फायनली पोटभर जेवण झालंय आणि नाही बोलून बंटीने एवढं जेवायला वाढलं ना की सांगू नाही शकत. बंटीचा बोला मागच्या वर्षी नव्हतंच तर ह्या वर्षी डबल खा. आणि यावेळी बंटीने जाम पोटभर खाल्लंय बाबा. आता काय सांगू तुम्हाला, एवढं खाल्लंय ना की आता ताणून झोपणार आहे बंटी दादा इथं. आणि बंटी दादाला खरं थँक्यू. वाटलं नव्हतं बट एक फॅमिली मेंबरसारखं ठेवलं आणि आल्यापासून खूप काळजी होते. नुसती धावपळ होते त्याची पण, कारण का एवढे फोन नका भाई. मी स्वतः हँग झालो तो फोन तर आमची गोष्ट. आणि नक्की या, नक्की विजिट करा आपल्या कपड्यांच्या शॉपला. आणि मी तर एक सेपरेट ब्लॉग बनवणार आहे फक्त शॉपिंगचा, तो तुम्ही बघाल थोड्या दिवसानंतर. पण हा ब्लॉग लगेच उद्या अपलोड करणार आहे, म्हणजे आज दादाचा बड्डे तर उद्या लगेच ब्लॉग आहे. सो भरभरून प्रेम द्या आणि आता ब्लॉग एंड करतो, कारण का जाम पोट भरले. आपल्या आम्हाला सपोर्ट करा, आपलं चॅनल आहे, आपल्या अख्खाडे चॅनल आहे, सपोर्ट करा एकदम कडकमध्ये. चला आता ब्लॉग एंड करतोय. सगळ्यांना जय गिरा आणि परत एकदा दादाला हॅपी बर्थडे. धन्यवाद. चलो बाय बाय.